कारण की साईबाबा जे आपले होते ते पण असे गावातनंच चालत 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 जायचे, म्हणून सगळ्या पालख्या आणि सगळे पोरं इकडनं गावातनंच चालत चालत जातात. कोण आपल्या क्रीडांगणावर एक मोठ्या मैदानावर इथे स्पर्धा चालू आहे. तर ज्ञानेशजी भाऊ दबाले यांचं शुभ आगमन झालंय. त्यांनी त्यांचं तेवढं मला वाटत नाही, कॅपॅसिटी पण नाही, पात्रता पण नाही. त्यांच्या तोंडाकडे बघून वाटत पण नाही ते बोलतील. तुम्ही स्पीकर दिल्याबद्दल माईक दिल्याबद्दल बोलण्यासाठी. मला 6 दिवस असे गेले. नो टेन्शन, नो रिक्वायरमेंट. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस आहे 7वा. तर काल तर काय मी काय ब्लॉग शूट नाही गेला, परत 2 ब्लॉग पेंडिंग आहे, एक कसारे घाटचा आणि एक त्याच्यानंतरचा. तर मी काय ब्लॉग शूट नाही केला कारण की काढलाच नाही, फोनमध्ये स्टोरेज पण नाही. तर आज आपण शिर्डीत एंटर करणार आहे. मंदिराच्या 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर पाठी राहणार आहे आणि नंतर रात्री जाणार. उद्या सकाळी जाणार मंदिरात. बघूया कसा. आणि बघा डिप्लोमा आणि वेदम बघा कसा बनलाय. आणि गण्या बाय साईराम, सूरज साईराम, गुड मॉर्निंग. गुड नाईट. आणि आमचा माणूस येतो टिकलोमा. तर चला जाऊया पुढे मस्तपैकी. पालखी कधीच निघालेली. आजचा पल्ला आमचा गावात नाही आणि तो तुम्हाला एक रस्ता दाखवीन. गण्या भाऊ, तो रस्ता दाखवूया ना, तो आपण बघितलेला 2 किलोमीटरवर तो रस्ता दाखवूया आणि तो बघूया कसं काय ते. तर चला आज जाऊ. आणि आज आपला आजचा दिवस आहे, तर चला जाऊया. चला मित्रांनो, आता आम्ही गावातनं जाणार आहे कारण की आमची पालखीवर गावातनं गेली आहे. बघा, हा जो रोड आहे तो डायरेक्ट हायवेला जातो आणि हा जो रोड आहे तो डायरेक्ट गावातनं जातो. म्हणजे हा डायरेक्ट शिर्डीला जातो, म्हणजे मंदिराची ते. हा डायरेक्ट असा गावातनं जातो, शॉर्टकट आहे. कारण की असं बोलायचे मित्रांनो, कारण की साईबाबा जे आपले होते ते पण असे गावातनंच चालत 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 जायचे, म्हणून सगळ्या पालख्या आणि सगळे पोरं इकडनं गावातनंच चालत चालत जातात. कोणच हायवेने नाही जात, सगळी गावातनं जातात. तर मला कमेंट करून नक्की सांगा हे तुम्हाला माहिती आहे की नाही. कारण की मी पण आत्ताच मला सांगितलेलं, बोलत आहे आपले जे साईबाबा होते ते ह्याच रस्त्याने चालत जायचे, म्हणून आपल्या पालख्या आणि आपले सगळे पदयात्रेची पोरं सगळी इकडे जातात. तर चला हे बघा, तर बघूया आता जाऊ मस्त पुढे. चालतंय अजून, आज लास्टचा दिवस आहे. कधी गेले 7 दिवस काय समजलंच नाही कसं काय. लवकर दिवस गेले. असं वाटतंय परत एकदा येऊ पुढच्या महिन्यात, तर परत चालत. तर बघूया कसं काय नाही. मजा तर खूप आली, खूप मजा केली. तर जाऊया पुढे, जाऊन बोलू जरा रात्री. आणि रात्री आपण रूमवर जाणार आहे. आपल्या इथं हॉल्टवर नाही जाणार, रूमवर जाणार. पहिले मंदिराच्या इथे जाणार जरा दर्शन, मग नंतर मग रूमवर राहणार. मग सकाळी मग पालखीसोबत परत मंदिराच्या इथे येणार. तर चल भेटतो तुम्हाला पुढे गेलं. आता इथे आराम करायला थांबलेलो आहे. ते बघा कोण आहे. ए ज्ञान्या, ओय कुठे जायचंय? पाऊस संपली तर फोन आलाय मला आता. आणि मग आपण पाव घेऊन जाऊ ना. नाही, आता ते पैसे असतील. नाकात काहीतरी गेले म्हणा. काय गेलंय ते बघा, काढ ना रे. पाय सुजलाय काहीच, काय करू, चालायला होत नाही. बघा आता बाम लावतो मस्तपैकी, जरा ज्यूस पितो आणि डायरेक्ट टॉपवर गेलाय भेटतो. चला मित्रांनो, आता भेळ खातोय. कन्या बाय, प्रथम आहे ज्ञान्या, हे खाऊ दे, खातं बंद कर. आमचा स्पॉन्सर आहे आजचा. काय नाही पाहून अंगावर पडून. सूरज कोण स्पॉन्सर आहे? नाही बाय, बघितलं तुझ्या नावाचे. हा बरे, हे ब्लॉग चालू आहे. आहे ना पैसे अकाउंटला सगळं डाऊन आहे. दबाले चालणार आहे त्याचा. ज्ञान्या नाही, काही तिथेच नाश्ता करणार आणि डायरेक्ट जेवणाच्या स्टॉपला जाणार. तर चला जाऊया मित्रांनो. आता स्टॉपवर पोचलेलो आहे. हे बघा, याला काढला जरा बाहेर. याला आता दूध देणार, बिस्किट देणार. गण्याचं दूध काहीच नाही रे. गण्याचं दूध देणार आहे आता आम्ही त्याला.
गण्या भाव दूध पाच चल आता काय बघा कसलाच आहे मित्रांनो. खाल्लं तू काय काय नाही वाटतं, काय नाहीये. तर तो बघा हॉल्ट तिथे समोर आहे, हॉल्ट तिथे समोर आहे. ते आम्ही जरा थांबलो. तर चला बघूया जेवायला काय काय. मित्रांनो जेवायला बसलो. हे बघा सुरेश भाई आज काय स्पेशल? आज काय डाळ भात अरे गुलाबजाम, गुलाबजाम गुलाबजाम लक्षात नाही. ए डबल घे रे गुलाबजाम. तर चला जेवतो आणि गण्या भाऊला कॉल कर. देतोस का मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. प्रथम हे बघा त्यासोबत खेळताय सगळे. आणि आमचा ज्ञान्या भाऊ झोपलाय. तर मित्रांनो आता आराम करून निघाले, पालखीवन करीत गेले. आमचा लास्टचा झेंडा फिक्स आहे. हे बघा, हे बघा प्रथम भाई. ओ चल भाऊ साईराम काय बोलताय? बोला दोन शब्द. मस्त माईक बी घेतला हातात. काय बोलताय? सर्कल चांगली होते बघ कडक ना ठेवतो का मॅची? एक मॅच खेळलं काय ना कडक सर्कल आहे बघ. ग्राउंड बघा किती मोठा आहे. तर इथे आपण पाहू शकतो आपल्या क्रीडांगणावर एक मोठ्या मैदानावर इथे स्पर्धा चालू आहे. तर ज्ञानेजी भाऊ दबाले यांचं शुभ आगमन झालंय. त्यांनी मंचावर स्थान बांधावयाची विनंती करतो. बस एक समाजसेवक असे ज्ञानेजी दादा पाहू शकता. तुम्ही सगळ्या लहान पोरांना चॉकलेट वाटत आले. चॉकलेट माझ्याकडून घेतले पण वाटलेत. भरपूर काय बाई अख्खी पिशवी माझी गायब केली बॅगेतली. ज्ञानेजी भाऊ दबाले. गणेश भाऊ दबाले. हा भाऊ कोण? येऊ का? गणेश भाऊ दबाले. गणेश भाऊ आले. नवीन शर्टर ज्ञानेश भाऊ आईरे ज्ञानेश भाऊ आईरे यांना मी विचारू इच्छितो. विचार 7 दिवसांचा जो आपला पालखीचा प्रवास झालेला आहे, आज शेवटचा दिवस आहे पालखीचा. तर एकंदरीत या प्रवासाबद्दल आपले काय मत आहे, काय मनोगत व्यक्त कराल आपण? कसा वाटला 7 दिवस? इंग्लिशमध्ये नाही सांगणार ते, त्यांचं तेवढं मला वाटत नाही. कॅपॅसिटी पण नाही, पात्रता पण नाही. त्यांच्या तोंडाकडे बघून वाटत नाही ते बोलतील अशी. मराठीमध्ये सांगा अशी त्यांना विनंती आहे. राग मानू नका. नाही ही आपली बोलण्याची शैली अशी नाही. त्यामुळे मी बघू एक समालोचक या नात्याने विनंती करतो परत एकदा. ज्ञानेश भाऊ आहेत, आपले 2 शब्द. बोला बोल. काय नाव काय? धन्यवाद सूरज दादा, मला तुम्ही स्पीकर दिल्याबद्दल बोलण्यासाठी. मला 6 दिवस असे गेले असे गेले की एकदम सर्व सुखाचे दिवस. आनंदी आनंद एकदम. स्वर्गात सुख असतं, सर्व सुख नाही. एकदम आनंदी आनंद. आमचे गण्या दादाच्या शिव्या, प्रथम दादाच्या शिव्या, सगळ्यांचे मनोविस्त करून सर भाऊ चिमणी येथे पाठवून ये कोणची एकदम सुखात आनंदाचे गेले एकदम दिवस. आमचे गण्यादा, प्रथम दादा, सूरज दादा, उर्फ नो टेन्शन नो रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट नो रिक्वायरमेंट
नो रिस्क वाय नाही एवढी फाईन दिवस एकदम सर्व सुखाचे गेले. 5 दिवस 6 दिवस सॉरी. मी त्यांच्याबद्दल काही टीका करत नाही. मग टीका कोणाबद्दल करतोय? टीका काहीच नाही कोणाबद्दलच नाही. दिला मी बाबा. दिवस चांगले गेले एकदम स्वर्ग सुखाचे. आता लास्टचा दिवस हे बोलतात रूम मध्ये जाऊ. आपण मी जाऊ त्यांच्या सोबत त्यांची मजा मस्ती वाढवायला. आहे ना बघू. ए पोलो कोणाला दिला मी? मम्मीने ते पैसे पाठवले एवढे 1000 रुपये. प्रथमला दिला. 1000 किती ना 1000? ठीक आहे, माझ्याकडे मी दीनदयालू दया आहे करतो. अरे हे माझ्याकडनं अंगावर पडले 6 दिवस. आता 7वा दिवस बघू कोणत्या अंगावर पडतात. मी पालखीच्या अंगावर आणि माझ्या अंगावर. हा बोल. चला मग आता भाऊ जाय देऊ माईक बोलायला. भाऊ बोला तुम्ही 2 शब्द. प्रथम 2 शब्द बोल. एक काय बोलताय? बोला 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 बोला. आपण 2 शब्द ऐकले ज्ञानेश्वरी भाऊ आईरे यांचे. आहे रे, बरोबर बरोबर. शिर्डीपर्यंत आले अजून बोलायला काय लहान पोरांना कपडे नाही हा. दिले, वस्तू नाही दिली. हो बरोबर बरोबर बरोबर. शिर्डी. हा हा प्रवास तर चांगलाच झालाय. हा हा. एक मिनिट रिक्षा आली, गाणं आलं. रिक्षा रिक्षा रिक्षा. हा तर आपली रिक्षा गेली. ज्ञानेश भाऊ आईरे यांनी पुढे आले. त्यांनी जी हे 6 दिवसात समाजकार्य केलं, दान धर्म केला. हे कोण आता करू शकत नाही लहान मुलांसाठी, पण त्यांनी केलं. त्यांनी ते भले व्याजाने पैसे घेतले असतील पण पोरांना फुल ठेवलं. आजचा पण अरे गेली चार्जिंग गेली. गाईच चांगलं भाषण चालू होतं, चार्जिंग गेली. ज्ञानेश्वर भाऊ काय बोलताय? ऑन बिना माईक बोला. नो रिक्वायरमेंट. हाय 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 चालू लाईट आली. तर आजचा पण आम्हाला असं वाटतंय की आजचा पण जो खर्च असेल तो ज्ञानेश भाऊ आईरे यांनी करावा आमचा. बरोबर 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 बरोबर. जे रूमचे असतील ते 2-3 हजार रुपये. सुरुवात त्यांनी केली होती, शेवट पण त्यांच्या हातूनच हवा. सुरुवातीची त्यांचे वाढदिवस होता त्यांचा. मॅगडी मॅगडीची आशा दाखवली, म्हणजे आशा दाखवली, पण तिथे जाऊन आम्ही शेवटी पावभाजी खाल्ली. आशेचं निराशन झालं आमचं. तर आज मी तर बोलू इच्छितो की जसे काल आपले त्या निमित्ताने पण त्यांनी आम्हाला बाहेर जेवण दिलं, भजी दिले, ज्यूस दिला, लस्सी दिली, असे ते समाज कार्य करत जातात. तर यापुढे सुद्धा वर्षानुवर्ष त्यांनी अशी आमची सेवा करत राहावी. तर धन्यवाद. आणि त्यांचे वाढलेले भगत आहेत त्यांना 65 रुपयाला दिल्या. म्हणजे काय कधीचा रेट आणि काय कधीचा कपडा असेल, शिवाय असेल, बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये. कधी पण दाखवलेली आहे. तर आता माझे साथी समालोचक सूरजजी दादा राजपुरे यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी 2 शब्द बंदोबस्त करावे त्यांचे. आणि ज्ञानेश्वर भाऊ यांना पण जर 2 शब्द ऐकून घ्यावे. हे ओके गणेशजी कोपे यांनी 2 शब्द बोलावे, व्यक्त करावे अशी इच्छा आमची आहे. ठीक आहे. जय हिंद. 2 शब्द. थँक्यू गणेश दादा 2 शब्द बोलले. सूरजजी भाऊ राजपुरे यांचा पण 2 शब्द ऐकून ज्ञानेश भाऊ यांच्याबद्दल. ज्ञानेश भाऊने जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. या 7 दिवसात जेवढं केलं आमच्यासाठी खूप काही केलं, बोलावं तेवढं कमी आहे त्यांच्यासाठी. पण आता बघूया, मी जर बोलत राहिलो तर संध्याकाळी हॉल येईल आपला, तर ते बोलू शकत नाही कारण मला घरचा पण थोडा प्रॉब्लेम झालाय. बघितलं ते बघा, प्रेम बघा प्रेम आहे ज्ञानेश भाऊंचं. बरोबर बरोबर बरोबर. आमचे ज्ञानेश भाऊ. बोली खाली पडली होती. मित्रांनो आता आम्ही हॉल्टवर आलो. हे बघा बाहेर बघा काय चालू आहे. हे बघा ज्ञाने घाबरतोय जा ज्ञानेकडे जा. जा ज्ञानेकडे जा. ते बघा कसा मस्ती चालू आहे बघा.
कशी मस्ती झाली बघ. ते बघा ते बघा ते बघा ए राम रे ए ए ए ते बघा ते बघा गोंडस आहे ती 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 हे बघा हे बघा हे बघा ते बघा ते बघा ते बघा मस्ती बघा मस्ती बघा मस्ती बघा अरे ए ए ए न्या ए हा बघा घाबर ए घाबरट बघा घाबरट घाबरट यश आलेला आहे हा बघा मोठा गाचा चॉकलेट बॉय वितान नगरचा हे बोल हे बघा कॉमेंट्री बघा. तर नमस्कार मित्रांनो, तर आपले डोंबिवली नगरीतले वेताळनगरचे रहिवासी यश रेवाळे यांच्या शिर्डी नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. तरी मी आपले सहप्रवासी तुम्हाला माहितीच आहे की सकाळपासून मी ज्यांचं नाव अनाऊन्स करतोय ते आपले सहप्रवासी ज्ञानेश भाऊ धबले. ज्ञानेश भाऊ धबले यांना मी विनंती करतो की त्यांनी यश भाऊ रेवाळे यांचं काय आपलं हॅपी हॅपी खुशी खुशी अरे हा याचं खुशी बिस्किट मी विसरलो. खुशी बिस्किट देऊन स्वागत करावं. तरी मी यश आपला नाही विनंती करतो की त्यांनी यश भाऊ रेवाळे यांचं स्वागत करावं. या या यश भाऊ या ए चला चला हे बघा मस्त मस्त एक नंबर धन्यवाद. बिल किती आले विचारते बिल बिल भेटले काय संध्याकाळचे बस 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 हो बस 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 ब्लॉग बिल दादा आमचं बिल भरते की नाही. दिलदार असं व्यक्तिमत्व यशभाऊ रेवाळे यांच्याकडून संध्याकाळचं काय चहाचं तुझं सर्वात रोजच डाऊन असतं मंडळ सांग का बरं तू आता खर्च करण्यात येत आहे. तरी मंडळ त्यांचा आभारी राहील. चला केदारला कामाला लावलाय इथे याला आम्ही काम करायलाच आणलेलं आहे तसं पण बाकी काय याचा काय फायदा आहे. केदार 2 शब्द बोल. ए केदार अरे 7 दिवस कसं वाटलं 2 शब्द तर बोल. अरे पब्लिकला सोड तू बोल तू माझी पब्लिक आहे तू बोल बोल ना 7 दिवस कसं वाटलं. अरे एवढे 2 शब्द नाही बोलू शकत. अरे बोल ना अरे 7 दिवस अरे 7 दिवस कसं वाटलं बोल ना. शेंड्या बोल 7 दिवस कसं वाटलं. 7 दिवस माझ्या जाम पायाला फोड आले. हा फोड काय फुटे नाही ना घरचा पाहुणा काय उठे नाही बरोबर. ए ना पोराने मला 500-500 रुपये दिलेले आहेत लाडूला. ते मी उद्या ये चल तू बोल चल तुला कसं वाटलं. मला चांगलं वाटलं मस्त 7 दिवस चालले. आणि अजून पायाला पोट किती आले किती पापा गेले किती पापा लागो. शाही सेवक अविनाश भोये दादा माऊली यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात अथक परिश्रम करत आहेत. आपल्या मंडळाचे अध्यक्ष 3 मंडळ समाज आहे सुनील शांताराम म्हात्रे यांचा जोरदार सत्कार होत आहे. टाळ्या ओम साई ओम साई ओम साई. लाचचं पंचपक्वान सुरेशभाई लाचचं शेवट केलेला आहे पंचपक्वान. बोलू ना 3ऱ्या दिवसापासून आपण जे बोलत होतो हा आमची 2 माणसं जॉईन होणार आहे 2 माणसं जॉईन होणार आहे. हा ही 2 माणसं लास्टच्या दिवशी आले आज. हा आपला चेतन दादा आणि आता माहिती आहे आला काय आपला आणि गण्या भाऊ लाचचं पंच कोण मावशी छोटी मावशी. आणि आता तुम्हाला माहितीच आहे काय बोलून काय शब्द नाही तोंडा शिवी येईल माझ्या तर मी ब्लॉग बंद करतो. चला मैं जा रहा हूँ अभी गाँव आएगा फिर अगले साल नहीं तो उसके अगले साल फिर आएगा नहीं. आज ब्लॉगर से भी मिलेगा नहीं बाद में 2 साल के बाद मिलेगा. ए गाइस तू आ ना अगले साल 10 दिन के लिए आ. थोड़ी आएगा 10 दिन के लिए 10 दिन के लिए खाली 10 दिन के लिए छुट्टी देगा तो आएगा. बाबा तेरे को बुलावा देगा. बुलावा रहेगा तो आएगा नसीब में रहेगा तो. हाँ क्या?
हाँ मार खाने का वारंट क्या नहीं नहीं नहीं, जैंगो को मैं बोलता तेरे को, ए जैंगो को मैं बोलता तेरे को लाने के लिए। क्या बोलते हैं आओ फिर वो आएगा ना। साईराम, साईराम बोल, साईराम। साई राम जय श्री राम सबको कर, सबको कर, सबको कर। साई राम गणपो रंडी साई राम साई राम साई राम गाइस गाइस गाइस, हमारा गाइस बहुत कम मिस करेगा। साईराम, साईराम मेरा भाई, साई राम गाइस। साईराम मेरा भाई अगले साल नहीं आएगा। फिर मेरे बेटे को मैं मिस करेगा। तू आप लोग का बेटा है, तू आप लोग का बेटा मेरा है। बेटा है, जैंगो मेरा का- बड़ा जैंगो बेटा तेरा गया पापा आगे, है। बड़ा बेटा आगे गया है, बड़ा बेटा आगे। ए सबको कर, सबको कर साईराम। साई राम साई राम साई ए ऐसा ऐसा कैसा है यार? साई राम साई राम साई राम जय श्री राम। हो गया ना अभी। अभी चल, तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही चाललोय डायरेक्ट शिर्डी, आपलं डायरेक्ट हॉटेलला जाणार तिकडनं, मंदिराची हॉटेलला, कारण की इथे खूप सकाळी लवकर उठावं लागेल डायरेक्ट, कारण म्हणून मग आम्ही तिथे चाललो. तिथे जाणार मस्त, आणि सकाळी पालखीसोबतच मंदिरात जाणार. ते बघा माझ्यासोबत कोण आहे, एकदम साईराम, सुरेश भाऊ, ज्ञानिया, साईराम. आणि आम्ही आता निघालेलो आहे शिर्डीला आपल्या मंदिराजवळ. हा मंदिराचं अंतर आहे इथून जवळपास 8-9 किलोमीटर आहे. तर आमची वाट लागणार आहे. त्यामुळे आता आम्ही चालू केले. हो आता, आणि आता वाजले 11:15 ना, 11:15 वाजले ना. तर चला जाऊया. आणि गणविण्यासाठी पाठी आहे आम्ही पुढे, आणि हे बघा कोणच नाही. आणि डायरेक्ट आता मस्त रूमवर जाणार आणि झोपणार. आमच्या बॅगा पण तिथेच आहे, ते डायरेक्ट बॅगांच्या टेम्पोमध्ये जातील. आणि मग नंतर आम्ही सकाळी मंदिरात जाऊ, पाय बिया पडू, तिकडं घरी कल्टी. काळ्या आला भेटा काळ्या दिसत नसेल डोकतोय. चला डायरेक्ट रूमवर गेला जाऊन. तर नमस्कार मित्रांनो, तर कालचाच ब्लॉग आता कंटिन्यू करतोय. काल रूमवर गेला ब्लॉग नाही घेतला, कारण की खूप लेट झालेलो. आणि 1 वाजले. आम्ही 6 ते 7 किलोमीटर लांब होता आमचा हॉल्टपासून ते आपलं बाबाचं मंदिर. तर आम्ही रात्री 11:30ला चालू केलं चालायचं, तरी 1:30 वाजता इथे पोचलो. गावागावात आलो. आता आहे बघा, आता सकाळच्या वाजले किती वाजले सुरेश भाऊ? 8:15 झाले आता. काही बघा जातो आता मंदिरात. माझ्यासोबत आहे सुरेश भाऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. साईराम, साईराम प्रताप. आणि आपले फायनली पोहोचलोय. काल आपण बाहेरूनच दर्शन घेतलं, आज आपण आतमधून दर्शन घेऊ काय. आणि बघा पायाची शूज हेच आहेच. तर जाऊया, आपले मेंबर्स पोचले बरे तिथे खंडोबा मंदिरात. हां, इथं आम्ही तयारी करेपर्यंत मागे पावडर बिवडर काहीच नाही लावली. तर चला जाऊया आणि भेटतो. आम्ही लोक हे बघा, फक्त टिक्का लावलाय ना. हो तर चला भेटतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे खंडोबा मंदिरात. तर तुम्ही बघू शकतात, पहिला आलो आहे खंडोबा मंदिरात. खंडोबाचं दर्शन घेऊ, मग आपण शेतूत जाऊ. हे बघा जाम भारी आहे. जय मल्हार. आता नाश्ता करायला बसलोय. हे बघा सगळ्यांचा लाडका ज्ञानेश डबाले, नाही डबा दे नाश्ता करताना आपल्याला. ज्ञानिया, साईराम. ते पण कशाला जबरदस्ती बोलायला सांगतोय बेदम. आता खंडोबा मंदिरात पालखी आलेली, तर तुम्ही बघू शकतात. हे बघा नवलदा आहे गाईज. हे बघा पालखी आलेली आहे, तुम्ही बघू शकतात.
म्हणजे पूजा बिजा करतील. शेंडीदा योगेश आहे. ओम साईराम. अकुबाय साईराम. हे बघा गर्दी बघा, गर्दी बघा, लाईन बघा. म्हणजे पालखी आपली इथे हे बघा. मित्रांनो आता आलोय मंदिराची इथे बघा. बाबांची मूर्ती. तर चला चाललोय आता. हे बघा मंदिरात चाललोय. मंदिरात चाललोय. हे लोक पण निघाले तर मी पण निघतो. तर डायरेक्ट आपण मंदिरात आल्यावर भेटू. चला. तर मित्रांनो आता आम्ही हे बघा काय काय घेतलं आणि लाडू बघा किती घेतले. हा हे बघा प्रथम दाखव. हे बघा काय साईंचे हार पण भेटलेत. हा गाडीला लावायला पण भेटले. आणि सगळ्यांनी प्रत्येकाने 20-20, 30-30, 10-10 लाडू घेतलेले आहे. आणि हे बघा आपली पब्लिक इथे. हे बघा हा बघा हा बघा हा बघा किती लाडू घेतले. ए किती घेतले. चला माझा प्रसाद जाऊ रूमवर आणि मस्त पैकी बघूया कसं काय आहे काय नाही. किती लाडू घेतले. 20 3 पॅकेट पेढे, एक मावा. तर दाखवूया. ते बघा चित्रना गरबन आहे. तुम्हाला मी दाखवतो कसं काय आहे काय नाही. हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो मंदिर. आणि हे बघा किती सामान घेतलं. चेतनदा किती घेतले. राज घेतले ते बघा. टाइम करतो मी खरेदी करत नाही. हा पहिल्यांदा गेली. येतो हो. आणि हे बघा यांनी 2-2 फ्रेम घेतलेले बाबांची. आणि हे प्रसाद. आणि हे बघा आणि माझा बघा फुल ना मच्छी पेरू बिरू घेतले सगळे. हे बघा. तर चला खूप मजा आली. खूप भारी दर्शन झालं. तर थांबायला खूप वेळ लागला. तिथून आपण किती वाजता आतमध्ये गेलो असेल. 8:30 वाजता. आणि बाहेर कितीला आलो आपण. 1:45ला. काय जेवढा वेळ म्हणजे काय सांगू. आणि आरती आम्हाला प्लस आरती भेटली. ही एक मोठी गोष्ट आहे. आरती भेटली. तर चला डायरेक्ट आता जाऊ रूमवर आणि मग भेटतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो आता मंदिरातनं तर कधीच निघालेलो आहे. आता 4 व्हीलरमध्ये होतो आहे बघा. आणि इथे जरा जेवायला थांबलेलो. आता वाजले 6 वाजले. तर मी काय तिथे ब्लॉग नाही घेतला कारण की फोनमध्ये पण चार्जिंग नव्हतं. आणि खूप म्हणजे खूपच थकलेलो. माझे दोन्ही पाय सुचले ते बोट. तर चला आता मी जातोय आपल्या टेकडीची टेकडीची जाऊन भेटतो. नाही तर इथंच ब्लॉग एंड होऊन आपला बॅग बिग घ्यायचा आहे. तर चला जाऊया आपल्या इथे. आता आम्ही घोटीला आहे बघा. रस्ता आठवला का गाईज. आज तो रस्ता आम्ही चालत जायचो. आणि हा समृद्ध महामार्ग गण्या बाय. आणि हे बघा 4 व्हीलर आपली. तर चला जाऊया आणि भेटू. आता पोचलेलो हॉल्ट. याच्यावर हॉल्ट बोलतोय. सवय लागली हॉल्टवर बोलायची. आपला बॅगा घ्यायला पोचलेलो आहे बघा. हे बघा नाही ना भाऊ बॅगा अरे गण्या भाऊ जाम घंटा आला. आम्ही पण आरामात आलोय. नाही हे बघा बॅग. आता तर बॅग बिग काढतो आणि मग भेटतो तुम्हाला. चला मित्रांनो आता फायनली पोहोचलेलो होतो. हे बघा सगळी घेतलंय. आणि आपल्या नाना भाऊ साईराम साष्टांग नमस्कार. मला लय कंटाळा दिला. आता घेत जातो. परत भेटू नका. नाही भाऊ सिरियस. हा थांब नाना भाऊ सिरियस मध्ये विचारतोय कसं वाटलं आपल्याला 8 दिवसांवर. आणि ज्ञानेश्वर भाऊ हे बघा तुम्हाला खरंच बोलतोय सॉरी. राग बिग आला नाही. शिवाय तुम्हाला राग आम्ही घातलाय ऑन कॅमेरा. काय नाही फक्त एवढं आमची इच्छा एवढं पुढच्या वर्षी या तुम्ही. फुल मजा करू आपण परत. आणि गण्या भाऊ कुठे. गण्या भाऊ काय बोलतो. साईराम तुम्हाला कसं काय वाटलं 8 दिवस सांगा जरा. आता उद्या भेट. उद्या सांगतो. नाही 2 मिनिटं 2 शब्द बोलून संपवा.
जाम मजा आलेली आहे, आठवणी घेऊन आलोय सोबत. आणि नाना भाऊ आपला गण्या भाऊ एक सांगतो सॉरी की आमचं काय चुकलं विकलं असेल तर बाबा माझं. आणि माझा पण काय चुकलं असेल तर माफ करा. नाही 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 काय नाही आपलं काय चुकलं ते नाण्याचं चुकलंय. और सूरज भाऊ बोला मग कसं काय ते झालं आता संपलं. पुढच्या वर्षीचं काय नियोजन. आता परत सुरुवात करतायत 91 ला जाणार. आणि मग प्रथम भाऊ काय विषय मग पुढच्या वर्षीचा कडक का कडक का 2 दिवस तेल लाव. ए नान्या लव्ह यू नान्या नान्या लव्ह यू हे थांबे गाण्या, हे गाणं नाही नाही नान्या लव्ह यू नान्या. थांबा रे थांबा हे. तर चला ब्लॉग एंड करतो. हे बघा हे बघा हे बघा साईराम 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 साईराम. अरे ऐक भावा तुला सांगतो, तू तर काय 2 महिना भेटू नको. तर चला जाऊया आता ब्लॉग एंड करतो मस्त. ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा आहे. पुढच्या वर्षी आपण परत मोठ्या गावच्या पालखीत जाणार. हा आमचा ज्ञाना भाऊ साईराम. परवा 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 भंडारा आणि पहिला नंबर 1 तुझा असणार. तर चला भेटूया पुढे. चला मित्रांनो आता आलोय घरी तर पूजा पाठ हे बघा. फुल पूजा पाठ चालू आहे गाईस. तसे आलोय घरी हे बघा.